पट्टण कोडोलीतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। आज शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांनी आपल्या मुलांसोबत वृक्षरोप घेऊन यायचं। वृक्षरोपासह मुलासोबत सेल्फी घ्यायचा। त्यानंतर त्या रोपाचं पालकांनी परसबाग किंवा शेतात रोपण करायचं आणि आपल्या मुलाप्रमाणे वृक्षरोपाचं संगोपन करायचं। असा उपक्रम राबवत शाळेनं स्तुत्य पायंडा पाडलाय। पट्टण कोडोलीतील तिरुपती बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुढीपाडवा आणि बिरदेव जन्मकाळ या दोन शुभ मुहूर्तावर 150 पालकांनी आपल्या मुलांची प्रवेशासाठी नोंदणी केली होती। आज नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेनं पर्यावरणपूरक संकल्पना राबवत या मुलांच्या प्रवेशाची निश्चिती केली। शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांसोबत पालक एक वृक्षरोप घेऊन आले। त्यांनी आपलं मूल आणि रोपासह सेल्फी घेतला आणि मुलाच्या शाळा प्रवेशाची आठवण म्हणून वृक्षरोप लावून त्याचं जतन करण्याचा निर्धार केला। मुलांच्या शाळा प्रवेशाच्या निमित्तानं पालकांना वृक्षरोपाच्या संगोपनाची सक्ती करणाऱ्या शाळेच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। आज पहिल्यांदा शाळेत प्रवेश करणाऱ्या मुलांच्या पालकांसह यापूर्वी शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांनी सुद्धा या उपक्रमात मोठ्या आनंदानं सहभाग घेतला। विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत तुळस, आडुळसा, कोरफड, आवळा, कडुलिंब यासारख्या औषधी वनस्पती आणि वड, पिंपळ, आंबा, चिंच यासारख्या विविध अंगांनी मानवी जीवनासह पर्यावरणाला उपयुक्त ठरणाऱ्या वृक्षरोपांची लागवड होणार असल्यानं पुढील काही वर्षात पट्टण कोडोली आणि परिसरात न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचं मोठं काम उभं राहणार आहे। आज या पर्यावरणपूरक प्रवेशोत्सवावेळी संस्थेचे शैक्षणिक सल्लागार जितेंद्र वसगडेकर, सचिव प्रमोद बोरगावे, सत्यजित मगदूम, शाळेचे मुख्याध्यापक उदय बिरांजे, पर्यवेक्षिका संगीता भातमारे यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते। संस्थेच्या वतीनं यंदाचं वर्ष हे पर्यावरणपूरक वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं।